तो काल ठाकरेंचा राज ठाकरेंचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये दोघं जे आहेत, त्यांनी एकत्र राहण्यासाठीची घोषणा केलेली आहे आता पुढे. ठीक, चांगली गोष्ट आहे. आणि कोणी कोणतेही पक्ष एकत्र होत असतात तर शेवटी त्यांचा हा व्यक्तिगत विषय आहे, त्याच्यामध्ये आपण बोलणं उचित नाहीये. तो सिंहासन खाली करा, ठाकरे येत आहे अशी गर्जना संजय राऊतांनी केली कालच्या मेळाव्यात. संजय राऊत खाली बसलेले होते, त्यांनी जास्त बोलायचं नसतं, वरती सिंहासनवरती होतं. जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं असं राज ठाकरे म्हटलेले आहेत. पण राजसाहेब हे बोलण्यामध्ये कसे आपल्याला सगळ्यांना माहित आहे, त्यामुळे देवेंद्रजींनी पण राहतील. काल तरी काहीतरी प्रतिक्रिया दिली, ती काही पाहिली नाही. पण शेवटी आता हे चालणार आहे. उद्धव ठाकरेंना राज ठाकरेच्या पाया पडावं लागलं असे नितीश राणे म्हणतात. हे बघा, आपण त्यांच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही. आपण आपल्या पक्षाचं काम करणं, महायुतीचं सरकारचं जे काम चाललंय ते जास्त स्पीडमध्ये वाढवणं. समोराच्याकडे काय अजेंडा आहे तो आपल्याला माहित आहे. मराठी आपण पण आहे, मराठी ते पण आहे. फक्त विषय आहे की पहिली ते 5वी कंपल्शन करू नये. 5वी पासून सगळे हिंदी बोलता, मी पण हिंदी बोलतो. 5वी नंतर मी पण हिंदी शिकलोय. विषय तेवढाच आहे. त्याचा भाऊ ते करतायत म्हणून आपण करावा असं मला वाटत नाही. आणि कोणावर बोलण्यापेक्षा आपलं जोरात काम चाललंय ते कामं बघायचे. आता आज जसं आम्ही हे काम बघतोय, ते दोघं भाऊ एकत्र आहेत, आपण पूल जोडतोय, चालू द्यायचं आपण आपलं काम. मराठीसाठी गुंडगिरी करायला सुद्धा तयार आहेत आम्ही. कोण करणार नाही गुंडेगिरी? सगळे गुंडेगिरी करतात, पण गुंडेगिरी करण्यासारखं वातावरण तर पाहिजे ना.